तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या स्पेशल टॉपिकच्या सिरीजमध्ये. बघा, क्वेश्चन एकदम छान आहे. थोडंसं लॉजिक लावलं की क्वेश्चन येते. आता हा क्वेश्चन इथे का बरं घेतला, कारण की आहे इनइक्वॅलिटीचा. पण याच्यामध्ये तर कुठे दिसत नाही आपल्याला की डीवायस वगैरे घ्यायचं असेल तर डीवायसची गरजच नाही, कारण की लिमिट एक्झॅक्ट दिली आहे. आता बघा, प्रश्न असा आहे की मिनिमम ऑड व्हॅल्यू काढायची आहे. आधी काय काय लक्षात ठेवायचं बघा. क्वेश्चन सॉल्व करताना काय विचारलं आहे? मिनिमम ऑड व्हॅल्यू कशाची? ए ची. ए आहे कुठे? ए आहे पॉवरमध्ये. मग ए जर पॉवरमध्ये असेल तर त्याची व्हॅल्यू काय असली पाहिजे माहिती आहे का? नाही माहित. स्क्वेअर असेल तर वेगळं फंक्शन बनेल, क्यूब असेल तर वेगळं फंक्शन, 4 असेल तर आणखी वेगळं फंक्शन, ऑड म्हटलं असेल तर 3, 5, 1, 7, 9, 11, खूप साऱ्या व्हॅल्यूज आहे. तर एक्झॅक्टली फंक्शन माहितच नाही, आपण फंक्शनला इंटिग्रेट करू शकतो का? नाही करू शकत. म्हणजे हा ऍक्च्युअल क्वेश्चन इंटिग्रेशनशी रिलेटेड आहेच नाही. मग जर क्वेश्चन इंटिग्रेशनशी रिलेटेड नाही तर कशाशी रिलेटेड असेल? बघा, आपण सॉल्व काय करू? बघा, फंक्शनशी स्टार्ट करू. आपल्याकडे जे फंक्शन ते आहे साइन एक्स अपॉन 1 प्लस एक्सचा पॉवर ए, राईट. आता ही व्हॅल्यू छोटी असणार आहे कशापेक्षा? 1 अपॉन 1 प्लस एक्सचा पॉवर ए. का बरं? कारण की साइनची जी व्हॅल्यू आहे इट इज ऑलवेज लेस दॅन 1. 1 पेक्षा छोटा असेल तर कुठल्याही नंबरला जर तुम्ही लहान नंबरनं मल्टिप्लाय केलं, व्हॅल्यू काय होते? कमी होते. म्हणजे ही व्हॅल्यू छोटी आहे, ही व्हॅल्यू मोठी आहे. म्हणजे हे जे आता दोन्ही साईडला मग मी इंटिग्रेट केलं, सपोज दोन्ही साईडला काय केलं? इंटिग्रेट. कारण की हे माहिती पडलं आपल्याला कुठून कुठपर्यंत? 10 पासून 19 पर्यंत. 10 पासून 19 पर्यंत हे जे इंटिग्रल आहे आय, इट इज लेस दॅन इंटिग्रल 10 to 19 1 अपॉन 1 प्लस एक्सचा पॉवर ए dx, राईट. आता सेकंड केस परत. हे माहिती आहे का आपल्याला? नाही माहिती नाही, पण आपल्याला लिमिट माहिती आहे 10 ते 19. ठीक आहे, बघा स्टार्ट करू आपण. आपल्याला काय माहिती आहे? आता याचा सॉल्व करू. एक्स माहित नाही, एक्स आपल्याला माहिती नाही सध्या, पण एक्सचा पॉवर 10, एक्सचा पॉवर 10. लक्षात ठेवा एक्सची व्हॅल्यू जी आहे ती 10 पासून, एक सेकंड, एक्सची जी व्हॅल्यू आहे ते एक्स आहे इन बिटवीन 10 to 19. याचा अर्थ काय? एक्स हमेशा काय? 1 पेक्षा मोठा आहे. ऑब्व्हियसली 10 ते 19 पर्यंत आहे म्हणजे 1 पेक्षा मोठा आहे. 1 पेक्षा मोठा असेल तर मग त्याचा जर आपण पॉवर घेतला की 10 चा पॉवर ए, हा जो व्हॅल्यू आहे इट इज ऑलवेज लेस दॅन, ठीक आहे, एक्सचा पॉवर ए इज ऑलवेज लेस दॅन 19 चा पॉवर ए. का बरं? कारण की ए पण काय दिलाय बघा, ए इज ग्रेटर दॅन 1. पॉवर मोठा आहे, नंबर पण 1 पेक्षा मोठा आहे, तर हमेशा व्हॅल्यू काय असणार आहे? इन्क्रीजिंग. तर ही व्हॅल्यू काय? इन्क्रीजिंग आहे. पण माझ्यासोबत इथे +1 आहे. ओके, नो प्रॉब्लेम, मी सगळ्यामध्ये +1 करतो. इथे पण +1 केलं, चला हे पण भेटलं. आता ही व्हॅल्यू मला यूज नाहीच करायची आहे, कारण की माहितीच नाही काय इंटिग्रेट करणार. घ्यायचं रेसिप्रोकल. साइन सेम आहे, रेसिप्रोकल घेतोय तर मोठी व्हॅल्यू काय होणार? लहान. सो 1 प्लस 10 चा पॉवर ए इज लेस दॅन 1 अपॉन 1 प्लस एक्सचा पॉवर ए, सॉरी, ग्रेटर दॅन, इट इज ऑल्सो ग्रेटर दॅन 1 अपॉन 19 चा पॉवर ए प्लस 1. तर सगळ्यात मोठी व्हॅल्यू कुठली आहे? ही व्हॅल्यू आहे. म्हणजे आता मी काय लिहू शकतो की जो माझा आय होता इट इज लेस दॅन, या व्हॅल्यूपेक्षा आय छोटा आहे, 10 to 19 1 अपॉन 1 प्लस एक्सचा पॉवर ए dx. आणि ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू काय? या व्हॅल्यूपेक्षा छोटी आहे. सो इट इज ऑल्सो लेस दॅन इंटिग्रल 10 to 19, ठीक आहे, लिमिट लिहू शकता तुम्ही नंतर, 1 अपॉन 1 प्लस 10 चा पॉवर ए dx. आहे इझी. मग मी याला सॉल्व न करता मी डायरेक्ट म्हणू शकतो की ही व्हॅल्यू मोठी आहे आणि ही व्हॅल्यू काय? छोटी आहे. सो आय इज लेस दॅन इंटिग्रल 10 to 19 1 अपॉन 1 प्लस 10 चा पॉवर ए dx. आता ही इंटिग्रल सोपं आहे. का बरं सोपं आहे? कारण की बघा फक्त dx आहे, हे तर एक्सची टर्म आहेच नाही. सो आपलं काय झालं? आय इज लेस दॅन 1 अपॉन 1 प्लस 10 चा पॉवर ए, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट 9 मायनस 10. आणि ही टोटल व्हॅल्यू काय? 1/9 पेक्षा छोटी आहे. ही सगळी व्हॅल्यू काय? 1/9 पेक्षा छोटी आहे. सो हे जे आन्सर आपल्याला मिळालं इंटिग्रेशनचं जे केस आहे सध्या, सो 1 अपॉन 1 प्लस 10 चा पॉवर ए इज, सॉरी, 10 19 मायनस 10 9 इज लेस दॅन 1/9. आता काही नाही,
सगळे नंबर सेम आहे, मल्टिप्लाय करा 9 नी दोन्ही साईडला, तर 9 × 9 81, हा तिकडे गेला, इज लेस दॅन 1 प्लस 10 टू द पॉवर a, राईट, 10 टू द पॉवर a, 1 इकडे घेऊन या, हा झाला 80 इज लेस दॅन 10 चा पॉवर a. झालं. आता a च्या व्हॅल्यू 1 पेक्षा मोठ्या पुट करणं सुरू करा. हे आपल्याला माहिती आहे 80, समजा a ची व्हॅल्यू 1 ठेवली की 100 होते, 100 पेक्षा 81 लहान आहे, सॉरी 80 लहान आहे, ओके करेक्ट. पण 1 चालणार नाही, कारण की 1 पेक्षा मोठी व्हॅल्यू पाहिजे. ते पण सांगितलं की 1 पेक्षा मोठी, इक्वल टू नाही आहे इथे, मोठी आहे. जर इक्वल टू असतं तर ऑलरेडी तुम्ही काही ना काही घोळ केला असता. हे a = 2 साठी आहे, a = 1 साठी 10च राहणार तो. नेक्स्ट a = समजा मी 3 केलं तर हा झाला 1000, a = 3 साठी 1000 पण 80 पेक्षा मोठा आहे. आपल्याला हेच पाहिजे की मिनिमम ऑड व्हॅल्यू, ही ऑड पण आहे आणि ही मिनिमम पण आहे, कारण की याच्या पुढे गेलो की मग पॉवर वाढत जाईल. सो करेक्ट आन्सर इज फॉर a = 3, हे जे इंटिग्रेशन आहे इट इज लेस दॅन 1/9. तुम्हाला वाटेल तुम्ही करू शकता. सो आन्सर इज ऑप्शन नंबर 2, 3 इज द राईट आन्सर. बघा दिसायला क्वेश्चन वाटते इंटिग्रेशन आहे, बिलकुल नाही. फक्त हे क्वेश्चन काय इनइक्वालिटीला आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू राहिलो. आणि बघून पण समजते की जेव्हापर्यंत त्याची व्हॅल्यू माहित नाही आपण याला इंटिग्रेट करू शकत नाही. सगळ्यात पहिलं साईनला गायब केलं, मग या इनइक्वालिटीला आणखी रिड्यूस करत गेलो. ठीक आहे, समजलं असेल. फारच छान. लाईक आणि शेअर करत चला. आणखी असेच व्हिडिओ आणि कन्सेप्ट बघण्यासाठी प्लेलिस्टवर क्लिक करा आणि भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.